पाठ 8वा मौर्य साम्राज्यामध्ये राज्य कोणकोणती होती? तर शुंग नावाचे सर्वप्रथम घराणे हे आपल्याला मौर्य काळामध्ये पाहायला मिळतं. सम्राट अशोकानंतर मौर्य सत्तेचे सामर्थ्य कमी होत गेले. शेवटी मौर्य राजाचे नाव बृहस्पत असे होते. मौर्यांचे सेनापती पुष्यमित्र शुंग याने बंड करून बृहदांची हत्या केली आणि तो स्वतः राजा झाला. इंडो ग्रीक राजे सुद्धा काही होते. या काळामध्ये भारतीय उपखंडाच्या वायव्य प्रदेशामध्ये ग्रीक राजांची छोटी छोटी राज्य पाहायला मिळतात. त्या राजांना इंडो ग्रीक राजे म्हणून ओळखल्या जातात. प्राचीन भारतीय नाण्यांच्या इतिहासात या राजांची नाणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. एका बाजूवर राजांचे आणि दुसऱ्या बाजूवर देवतेचे चित्र अशी नाणी बनवण्याच्या त्या काळामध्ये पद्धत पाहायला मिळते. ती पुढे भारतात रुजल्या गेली. इंडो राजामध्ये मिनेंडर हा राजा प्रसिद्ध राजा म्हणून ओळखला जातो. नागसेन आणि बौद्ध भिक्खू बरोबर बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा केली गेली होती. मिनिंडर म्हणजेच मिलिंद त्यांचे भिक्खू नागसेन यांनी विचारलेल्या प्रश्नातून मिलिंदपन म्हणजे मिलिंदचे प्रश्नोत्तर या ग्रंथांची निर्मिती झाली. पन या पाली भाषेतून शब्दाचा अर्थ प्रश्न असा होत होता. तर कुशाणांचे राजे सुद्धा त्याच काळात होऊन गेले. भारतामध्ये निरनिराळ्या लोकांच्या टोळ्या बाहेरून सतत येत राहिल्या. त्यामध्ये मध्य आशियातून आलेल्या कुशाण नावाच्या ओळखल्या जाणारे काही टोळ्या होत्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये वायव्येकडील प्रदेशामध्ये काश्मीरमध्ये त्यांनी राज्य स्थापन केली होती. भारतामध्ये सोन्याची नाणी पाडण्याचा सुरुवात कुशाण राजांनीच प्रथम केली होती. नाण्यावर गौतम बुद्ध आणि विविध भारतीय देवतांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कुशाण राजाच्या काळामधून सुरुवात झालेली आहे. कुशाण राजा कनिष्क हा साम्राज्याचा विस्तार करत करत पुढे गेला. सम्राट कनिष्काच्या साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून तर पूर्व दिशेला वाराणसीपर्यंत पसरलेले होते. कनिष्कांची सोन्याची आणि तांब्यांची नाणी सापडली आहेत. कनिष्कांच्या काळामध्ये बौद्ध धर्माची 4थी परिषद काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगर जवळ असलेल्या कामपूर नावांचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावं. कनिष्कांच्या काळामध्ये अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्याने बुद्धचरित आणि व्रजसूची हे ग्रंथ लिहिताना पाहायला मिळाले. कनिष्कांच्या दरबारामध्ये चरक हा एक वैद्य प्रसिद्ध म्हणून ओळखला जातो. कनिष्कांनी सोन्याचे नाणे हे नाणे सम्राट कनिष्कांनी पाडले होते. या नाण्याच्या दर्शनी बाजूवर ग्रीक लिपीमध्ये शाओ नानो शाओ कनिष्को काशिनो असा लेख आहे. याचा अर्थ राजधिराज कनिष्क कुशाण असा आहे. नाण्याच्या मागील बाजूस गौतम बुद्धांची प्रतिमा आहे, तर बाजूला ग्रीक लिपीमध्ये बौद्ध म्हणजेच बुद्ध असा त्यांचा उल्लेख होता. गुप्त राजघराणे इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त राजघराण्याची सत्ता उदयाला आली. साधारणपणे 3 शतके गुप्त घराणे सत्तेवर पाहायला मिळाले. गुप्त राजघराण्यांच्या संस्थापकाचे नाव श्रीगुप्त म्हणून ओळखले जाते. समुद्रगुप्त आणि दुसरा चंद्रगुप्त ह्या घराण्यातील विशेष उल्लेखनीय राजे म्हणून ओळखतात. समुद्रगुप्त पहिला चंद्रगुप्त या गुप्त राजाच्या कारकिर्दीत गुप्तांच्या राज्यविस्तारांची सुरुवात झाली होती. त्यांचा मुलगा समुद्रगुप्त याने आसपासच्या राजांचा पराभव करून विस्तार आणखी वाढवला होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये गुप्त सत्ता आसामपासून पंजाबपर्यंत पसरलेली पाहायला मिळते. तामिळनाडूमधील कांची पर्यंत पूर्व किनारपट्टीचा प्रदेशही त्यांनी जिंकून घेतला होता. समुद्रगुप्ताने मिळवलेल्या विजयामुळे त्याच्या सत्तेचा दबदबा सर्वत्र पसरला होता. त्यामुळे वायव्येकडील राजे तसेच श्रीलंकाचा राजा त्यांच्याशी मैत्रीचे
करार करून राहत असत. समुद्रगुप्ताचा पराक्रम, त्याने मिळवलेला विजय वर्णन प्रयोगाच्या स्तंभालेखामध्ये सविस्तर कोरून ठेवलेला आहे. हा लेख प्रयाग प्रशिस्त म्हणून ओळखला जातो. तो अलाहाबाद प्रशिस्ती असेही मानतात. समुद्रगुप्त विना वादनामध्ये प्रावीण्य होता. विना चांगल्या प्रकारे तो वाजायचा. समुद्रगुप्ताने विविध प्रकारच्या प्रतिमा असलेली नाणी काढली. त्याने एका प्रकारात स्वतःचा विना वाजवताना ही सुद्धा नाणी पाहायला मिळते आणि त्यावर समुद्रगुप्त असे नावही कोरलेले पाहायला मिळते. दुसरा चंद्रगुप्त हा समुद्रगुप्ताचा मुलगा होता. गुप्तांचे साम्राज्य त्यांच्या वायव्येकडे वाढलेले. त्याने माळवा, गुजरात, सौराष्ट्र जिंकून घेतली होती. दुसऱ्या चंद्रगुप्ताने त्याची मुलगी प्रभावती हिचा विवाह वाकाटक घराण्यातील दुसरा रुद्रसेन याच्याशी करून दिला होता. अशा रीतीने दक्षिणेकडील बलशाली वाकाटक सत्तेशी नातेसंबंध जोडले. दिल्लीजवळील मेहरारोली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे 1500 वर्षाहून अधिक जुना आहे, तरी तो गंजलेला नाही. अशा प्रतिम दर्जाचे तो स्तंभ पाहायला मिळतोय. प्राचीन भारतीयांना तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचं एक प्रतीक म्हणून ओळखला जातो. लोह स्तंभावरील लेखामध्ये चंद्र नावाचा राजा उल्लेख केलेला आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असं मानलं जातं. फैयान हा चीनी प्रवासी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातच भारतात आलेला आहे. आपल्या प्रवास वर्णनातून गुप्त काळातील समाज वैशिष्ट्याचे जीवनांचे वर्णन त्यांनी त्याच्या ग्रंथात केलेले आहे. तो म्हणतो की भारताची नगरे मोठी व भरभराटीस आलेली आहे. प्रवाशासाठी व नगरात अनेक अतिथीगृह आहेत. अनेक धर्मार्थ संस्थाही पाहायला मिळतात. शहरामध्ये इस्पितळे आहेत. गोरगरिबांना वैद्यकीय सेवा विनामूल्य दिल्या जातात. विहार, मंदिरे भव्य आहेत. लोकांना व्यवसाय निवडायचे स्वतंत्र आहेत. कोठेही जाण्यास कोणीही मज्जाव घालत नाही. सरकारी अधिकाऱ्यांना व सैनिकांना नियमित पगार दिला जातो. तेथील लोक दारू पित नाहीत, हिंसा करत नाही. गुप्त राजवटीतील प्रशासन योग्य रीतीने चालते असे वर्णन त्याच्या लेखातून पाहायला मिळालेले. दुसरा चंद्रगुप्ताच्या काळात फैयान हा बौद्ध भिक्खू चीनमधून भारतामध्ये आला. त्याने त्यांच्या भारतातील प्रवास वर्णन लिहून ठेवले आहे. त्यामध्ये गुप्त साम्राज्यातील उत्कृष्ट राज्य व्यवस्थेची माहिती पाहायला मिळते. तर वर्धन राजघराणे गुप्त साम्राज्याचे सामर्थ्य कमी होऊ लागल्यानंतर उत्तर भारतामध्ये अनेक राज्य उदयास आली होती. वर्धन राजघराण्याचे त्यापैकी एक दिल्लीजवळ असणारा ठाणेसर या ठिकाणी प्रभाकर वर्धन नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याच्या काळामध्ये वर्धन घराणे प्रभावी बनले होते. हर्षवर्धन हा त्याचा मुलगा होय. हर्षवर्धन साम्राज्याचा विस्तार केला आहे. त्याच्या कारकिर्दीमध्ये वर्धन साम्राज्याचा विस्तार पार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरात पर्यंत त्याने विस्तार करून ठेवला आहे. कामरूप म्हणजेच प्राचीन आसाम, तेथील राजा भास्कर वर्मन त्यांच्या मैत्रीचे संबंध होते. हर्षवर्धनाने आपला राजदूत चीनी दरबारामध्ये पाठवला होता. हर्षवर्धनाने चीनच्या सम्राटाबरोबर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते. त्याने त्याची राजधानी कनौज येथे प्रस्थापित केली. त्याच्या कारकिर्दीमध्ये व्यापाराची भरभराट होताना पाहायला मिळाली. राज्याच्या उत्पन्नाचा खूप मोठा हिस्सा तो प्रजेच्या हितासाठी म्हणजेच कल्याणकारी कामासाठी वापरत असत. तो स्वतःची सर्व संपत्ती प्रजेला दान करत असत. हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये राजकवी बाणभट याने हर्षचरित व हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या आधारे हर्षवर्धनाच्या कारकिर्दीमध्ये माहिती मिळते. हर्षवर्धनाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्याने इतर धर्मातही उदार आश्रय दिला. हर्षवर्धनाने रत्नावली, नागानाद आणि प्रियदर्शकी असे 3 संस्कृत नाटके लिहिली आहेत. त्यांच्या काळात युवांशांग हा बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आला होता. नालंदा विद्यापीठात तो 2-3 वर्ष राहिला. त्याने चीनमध्ये गेल्यावर बौद्ध ग्रंथांचे
चीनी भाषेमध्ये भाषांतर केले. ईशान्य भारतातील राजसत्ता. ईशान्य भारतातील मणिपूर प्रदेशातील उल्पी राजकन्येच्या अर्जुनाबरोबर विवाह झाल्याची कथा भारतामध्ये आपण आजही ऐकली जाते आली आहे. कामरूप हे राज्य इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये उदयाला आले. पूर्व वर्मन हा कामरूप राज्याचा संस्थापक होता. समुद्रगुप्ताच्या अलाहाबाद येथील स्तंभलेखामध्ये असा उल्लेख केलेला आहे की कामरूप राजांचे अनेक कोरीव लेख उपलब्ध सुद्धा आहे. महाभारत आणि रामायण महाकाव्यांचे कामरूपचा उल्लेख प्राग्य ज्योतीने केलेला आहे. राजाची राजधानी प्राग्य ज्योतिपूर म्हणजेच आजचा आसाम राज्यातील गुवाहाटी शहर आहे. पॅरिप्लस ऑफ द एरिथियन सिया या पुस्तकात त्यांचा उल्लेख पाहायला मिळतो. किर्यादिया म्हणजेच किरात लोकांचा प्रदेश असा सुद्धा केला जातो. कामरूप राज्यांचा विस्तार ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यापर्यंत केलेला आहे. भूतान, बंगालचा काही भाग, बिहारचा काही भाग या प्रदेशामध्ये त्यावेळेस समाविष्ट होता. ईशान्य भारतातील कामरूप राज्यामध्ये युआंग शॉंग गेला होता. त्यावेळी भास्कर वर्मन हा तेथील राजा म्हणून राज्यकारभार पाहत होता. या पाठात आपण मौर्यानंतरच्या काळात उत्तर भारत आणि तेथील विविध राजसत्तांचा परिचय करून घेतला आहे. तसेच त्या सुमारास ईशान्य भारतात काय परिस्थिती होती तेही पाहिले. पुढील पाठात आपण त्या सुमारास दक्षिण भारतात आलेल्या राजसत्तांचा परिचय करून घेता येईल. भारतामध्ये परंपरेनुसार प्राचीन काळी काश्मीरचे नाव कश्यपपूर असे मानले जायचे. ग्रीक इतिहासांचा त्यांचा उल्लेख म्हणजेच कॅस्पर, पिरास आणि कॅस्पेरिया असे केला जातो. महाभारत काळामध्ये कांबोज घराण्याचे राजे तेथे गेले आणि आपल्या उल्लेखामध्ये त्यांनी सम्राट अशोकाच्या काळामध्ये काश्मीर मौर्य साम्राज्यामध्ये समाविष्ट झाले. इसवी सनाच्या 7व्या घराण्याचे राज्य काश्मीरमध्ये होते. कल्लनने त्यांच्या राजतरंगिणी या ग्रंथामध्ये त्याची माहिती दिली आहे.